लक्ष द्या सगळेजण. आता इथे आपण काही नंबर घेऊया. ओके, मी इथं लिहितो एक्स. आता एक्झॅक्टली लॉग कसा निघणार आहे ते आपण बघू. एक्स नंतर मी इथं लिहितो कॅरेक्टरिस्टिक ऑफ एक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर मी इथं लिहितो मॅन्टिसा ऑफ एक्स आणि त्यानंतर मी इथं लिहितो लॉग ऑफ एक्स. ठीक आहे, चला आता इथे काही नंबर्स घेऊया आपण एक्झाम्पलसाठी. मी ते जरा टेबल काढतो. बघा, चला आता लक्ष द्या सगळ्यांनी. बघूया बरं, इथे समजा नंबर घेतला आपण 913.5. ठीक आहे, 3.282 अगेन 42.79. ओके, काही नंबर घेतो आपण. ओके, त्यानंतर मी इथं घेतो 0.5192 अगेन 0.002103 अगेन 0.00009183. ओके, चाल किंवा 87 घेऊया. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूजचे आपल्याला काढायचे काय, लॉग. काय फाइंड आउट करायचे, लॉग फाइंड आउट करायचे त्या सगळ्या नंबरचे. बरोबर आहे. आता एक एक आपण नंबर घेऊया आणि त्याचे लॉग फाइंड आउट करूयात काय काय दिलेले आहेत त्यांनी. सगळ्यात पहिले आपलं काम काय, त्यांचं काय लिहायचंय आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक. काय लिहायचंय, बरोबर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आपल्याला. तर सगळ्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स एकदाच लिहून टाकू आपण, कन्फ्युजनच नको. ठीक आहे, बरं लक्ष द्या. पहिले गोष्ट, कॅरेक्टरिस्टिक काढताना पहिले विचार काय करायचा आहे आपल्याला, द नंबर इज ग्रेटर दॅन 1 ऑर नॉट. तो 1 पेक्षा जास्त आहे की नाही. हा नंबर 1 पेक्षा जास्त आहे ना, यस 1 पेक्षा जास्त आहे. तर पॉइंटच्या लेफ्टला किती डिजिट्स आहेत, 3. त्याच्यातनं 1 गेला म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती आली, 2. बरोबर आहे. हा नंबर 1 पेक्षा जास्त आहे की नाही, ग्रेटर दॅन 1 ऑर नॉट. यस, पॉइंटच्या लेफ्टला हाऊ मेनी डिजिट्स आर देअर, 1. 1 minus 1 0 इज द कॅरेक्टरिस्टिक. दिस नंबर इज ग्रेटर दॅन 1 ऑर नॉट. यस, 1 पेक्षा जास्त आहे तो. पॉइंटच्या लेफ्टला हाऊ मेनी डिजिट्स आर देअर, 2 डिजिट्स आर देअर. आउट ऑफ 2 1 इज मायनस, एकच उरला. आता हा नंबर त्याच्यानंतरचा हा जो नंबर दिलाय हा आणि हा, हे तिन्हीच्या तिन्ही 1 पेक्षा ग्रेटर दॅन आहे का, नाही. मग या वेळेला आपण कॅरेक्टरिस्टिक कशी येणार आहे त्याची, बार मध्ये. हे फिक्स बार मध्ये कशी येणार, पॉइंटच्या लेफ्टला किती 0 आहे, 1. पॉइंटच्या राईटला किती, 1, काहीच नाही. मग बार 1 ही त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. नंतर पॉइंटच्या लेफ्टला किती 0 आहे, 1. पॉइंटच्या राईटला किती 0 आहे, 2. टोटल किती झाले इथं कॅरेक्टरिस्टिक, बार 3. पॉइंटच्या लेफ्टला किती 0 आहे, 1. राईटला किती 4. 4 + 1 total bar 5 is the characteristics. So these are the characteristics of all the numbers. हे सगळे या नंबरचे काय आलेत, कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, यस मॅन्टिसा आपल्याला बघायचा आहे. मॅन्टिसा बघण्यासाठी काय करतो आपण, समजा हा नंबर याचा पॉइंट काढून टाकू. हा पॉइंट काढूया. 91चा 35 आपण बघूया. पॉइंट काढल्यावर काय उरतो, 91चा 35. बघा बरं, आता आपण जी काय फाईल ओपन केली होती मगाशी, (91) आहे, त्याचा 0 1 2 3
म्हणजे काय आला 9605. त्याच्यामध्ये ॲड किती करायचा 91चा 35. हा इथे हा 1 2 3 4 5. 5 मध्ये कोण आहे 2. 2 याच्यात ॲड केल्यावर काय होईल 9607. काय होईल डायरेक्ट लिहूया आपण 960. हा 0 पॉईंट असतो असं लिहूया. यात काय अडचण आहे तुम्हाला. ठीक आहे पुढे जाऊया आता. ठीक आहे हा काय इथे 3 पॉईंट काढायचा. मॅन्टिसा बघताना पॉईंट काढ. 32चा 82 डायरेक्ट बघू आता आपण. हां बघा 32. हे बघा पहिले दोन एकत्र लिहितो आपण. पॉईंट काढल्यावर 3282 उरतो. 32चा 82. 32चा 8 हा कोण आहे पहिले 0 नंबरचा कॉलम आहे. 32चा हा 0 1 2 3 4 5 6 7 8. 32चा 8. 8 मध्ये कोण आहे 5159. लक्षात ठेवा 5159 5159. इकडे 2 नंबर 5159 मध्ये हा 2 मध्ये 3. 5159 मध्ये किती ऍड करायचे 3. 5162 0.51 असं डायरेक्ट करायचं. दरवेळेला लिहायची गरज नाही आता. ठीक आहे मग आता याचं बघा 40 पहिले दोन एकत्र नंतरचा हा एक आहे 42चा 79. 42 आधी 32 होता हा 42 आहे. बघा 42चा 7 पहिले हा 0 1 2 3 4 5 6 7. 7 हा नंबर आहे. 6304 63 लक्षात ठेवा 6304 आहे बरं का. हां त्याच्यामध्ये किती ॲड करायचे बघायचं. नंबर याच लाईनमध्ये नंबर 9 एकदम एंडला तिथं 9 आहे. काय होता 6304. त्याच्यामध्ये 9 ॲड केल्यावर किती होतील 6313. ठीक आहे मग 0.6313 आलं लक्षात. त्यानंतर पुढं बघायचं आपल्याला. पॉईंट काढल्यावरती 51चा 92. 51चा 9 म्हणजे शेवटचाच असणार. हे बघा वरती लिहिलेलं आहे 51चा 9 7152. ठीक आहे 51चा 9. 51चा 9 मध्ये हा नंबर आहे 7152. त्याचा आपल्याला बघायचा पुढे 2 मध्ये. हां 2 मध्ये इथे किती हा 1 2 2 याच्यामध्ये 2 ॲड केला तर 71 0.7154. ओके आलं लक्षात. यात काय अडचण आहे. ठीक आहे नंतर पुढे हा इथला आपल्याला पॉइंट काढून टाकायचा. 0 काही कामाचे का नाही. मग उरला 21चा 20 हा 0 नाही काय कामाचा. 21चा 03. 21चा 0 पहिला कॉलम 0 3222. हां त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे इकडचा 3. हे कॉलम नंबर 1 ने स्टार्ट होतं 1 2 3. 6 ॲड करायचं आहे. 3222 मध्ये 6 ॲड केले तर 3228. 3228. ओके त्याच्यानंतर हा पॉइंट इथला जो आहे तो काढून टाकला आपण. काही इथं 91चा 87 बघायचा आहे. ठीक आहे 91 म्हणजे इथे खाली आहे 91चा 87. 8 म्हणजे डायरेक्टली मी तुम्हाला सांगतो हा शेवटचा 9 राहतो हा 8 राहणार. 91चा 8 तिकडे काय 7 याच्यामध्ये 9628. 987 3 ॲड करायचं आहे. 968 मध्ये 3 ॲड करायचं. 9628 मध्ये 3 ॲड केला 9631. 0.9631
हा आला. चला मी हे बंद करतो आता, हे लागत नाही आपल्याला. मॅन्टिसा काढून घेतला. लॉग टेबल किती महत्वाचा आहे कळाला तुम्हाला, तो पाहिजेलच आपल्याकडे. ओके चला बरं आता त्याचा फायनल आन्सर लिहूया. काय असतं आपण आधीच सांगितलं होतं, लॉग हा कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा या दोघांचा मिळून बनलेला आहे. बरोबर आहे. चला बरं मग हे दोघांचं मिळून म्हणजे काय, हा 2 इथं लिहायचा. 2.9607, 0.5162, 1.6313, बार 1.7154, इथे काय बार 3.3228, इथे काय बार 5.9631. ह्या दोघांना एकत्र केलंय. 0 पॉईंट लिहिले ना त्याच्या जागेवर हा 2, तो हा 0, 0च्या जागेवर 1, 0च्या जागेवर बार 1, बार 3, बार 5 या 0च्या जागेवर. लॉग ऑफ दीज गिवन नंबर्स. कळालं? अवघड आहे का? समजा की नाही समजा? चला लिहून टाका पटकन चला.